मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. ज्ञान ही अशी संपत्ती आहे की ती कोणी चोरू शकत नाही आणि कोणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. व्यक्तिमत्व घडवण्यास व यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक असून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाला खूप महत्त्व असून उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक साधन असण्यासोबतच देशाच्या विकासात आणि प्रगतीतही ते अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. उन्नती, सामाजिक स्थिती वाढवणे, सामाजिक आरोग्य सुधारणे, आर्थिक प्रगती, राष्ट्राचे यश, जीवनातील ध्येय निश्चित करणे, सामाजिक समस्यांची जाणीव करून देणे आणि पर्यावरणीय समस्या आणि इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपाय प्रदान करत असल्याने शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावत असल्याने संपूर्ण पलूस कडेगाव साक्षर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी केले. ते येडे तालुका कडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन खोल्यांच्या भूमिपूजनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपसरपंच संभाजी बाबर, ग्रामपंचायत सदस्या रेखा शिंदे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी घोलप, हनुमंत नाना कदम, विलासप्पा अभंग प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख यांनी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती असताना शिक्षणाची गंगा गावागावात पोहोचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अंदाजे 27.99 लाख रुपये खर्च करून या 2 नवीन शाळा खोल्यांच्या बांधकामांमुळे विद्यार्थ्यांच्या बसण्याची अतिशय उत्तम सोय होणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय कायमची थांबणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय. यावेळी आनंदराव चव्हाण, संपतराव अभंग, यशवंत पाटील, आनंदराव पाटील, तानाजी अभंग, मधुकर अभंग, वैभव कदम, तात्यासो जाधव, संभाजी कुंभार, वसंत कुंभार, सत्यवान पाटील, अनिल बाबर, चंद्रकांत बाबर, सूरज बाबर, अप्पाजी सरगर, वैभव कदम, सुधीर अभंग, दीपक काळे, विकास माने, अनिल रेणुसे, रामचंद्र कुंभार, सचिन कदम यांच्यासह येडे परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि माजी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.